नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. बांधवांनो, आज आहे 6 जुलै. महाराष्ट्रामध्ये आज संध्याकाळपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे. त्याच संदर्भात आजचा हा शॉर्टकट व्हिडिओ बनवतोय. तशीही आपण सविस्तर माहिती कालच्या 5 जुलैच्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये दिली आहे आणि यापेक्षाही सविस्तर माहिती वरती पाहत असलेल्या नावावरती जे काळ्या पट्टीमध्ये तोडकर हवामान अंदाज येते तिथे क्लिक करा. आपली तोडकर हवामान अंदाज.com ही वेबसाईट डायरेक्ट ओपन होऊन तुम्हाला तो मेसेज वाचता येईल. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला सर्व तालुक्याची आणि सर्व जिल्ह्यांची माहिती तिथे दिली. वाचायलाही सोपं आहे आणि शुद्ध मराठी भाषेमध्ये ते लिहिलेलं आहे. तर ठीक आहे, आता व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आजचा जो पाऊस आहे तो कन्नड सिल्लोड भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला दिवस मावता आभाळाच्या मोठ्याचे मोठ्या फळ्या निघतील आणि हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची देखील शक्यता आहे. आज सकाळपासून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ होईल आणि जसा जसा दिवस निघेल आज 6 जुलैला तसं तसं वातावरण उन्हामध्ये बदल होत जाईल. पण दुपारनंतर लातूर, बीड, जालना तसेच परभणी, नांदेड, बुलढाणा जिल्ह्यात आहेच, अकोला, अमरावती, वाशिम वगैरे भागामध्ये भाग बदलत हा आजचा पाऊस आहे. पण नागपूर, चंद्रपूर, पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हा पाऊस आहे. थोडक्यात माहिती व्हिडिओ असल्यामुळे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. आजचे 6 जुलै मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी, विदर्भामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे. या विदर्भ मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत भाग बदलत पाऊस, पण चांगला पाऊस असणार आहे. तर 7 तारखेचं चित्र खूप चांगलं आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्हा, बीड जिल्हा, नाशिकचा काही भाग, जळगाव, कन्नड, सिल्लोड, धुळे, नंदुरबार या भागामध्ये असणार आहे. आणि जे 6 जुलैला घडणार आहे त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे. यामध्ये दक्षिण भागामधला, दक्षिण महाराष्ट्रातला सांगली, सोलापूर भागामध्ये ढगाळ वातावरण खूप राहील, पण पाऊससुद्धा त्यामध्ये त्या पद्धतीनं असणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यामध्ये सलग 8, 9, 10 आणि 11 ह्या 3 दिवस पाऊस असणार आहे. यामध्ये सोडलेल्या भागांना मात्र निश्चित ह्यावेळेस घेईल, कारण की सर्वदूर पाऊस जे आहे तो या पद्धतीने आहे. मित्रांनो, सर्वदूर पावसाचा सुद्धा यामध्ये कालावधी घेणार आहे, तो टप्प्याटप्प्याने घेणार आहे. त्यामध्ये 6 तारीख काही ठिकाणी डबल, पुन्हा त्यांना 7 तारखेला सुद्धा उद्याच्या आहे आणि 8, 9 आणि 10 पर्यंत राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व ठिकाणी हा पाऊस असणार आहे. तर शॉर्टकट व्हिडिओमध्ये एवढं सांगण्याचा प्रयत्न करेल की जो पाऊस तुम्हाला पाहिजे होता, जो अपेक्षित पाऊस आहे, नगर असेल, नाशिक असेल, धुळे, नंदुरबार असेल, जळगाव असेल, परभणी असेल, सांगली, सोलापूर, सातारा सुद्धा आहे, पंढरपूर, मोहोळ हे सुद्धा भाग आहेत, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, अकोला, वाशिम या सुद्धा जिल्ह्यामध्ये असणार आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये हा पाऊस असल्यामुळे पावसाची जी प्रतीक्षा आहे ती संपणार आहे. मित्रांनो, पावसाचा जो जर थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये मेघगर्जना सुद्धा आहे. मेघगर्जनेचा जो कालावधी आहे तो उद्यापासून स्टार्ट होईल, म्हणजे 7 जुलैपासून पाऊस चक्क महाराष्ट्रामध्ये 10 तारखेपर्यंत आपला प्रभाव दाखवणार आहे. अरबी समुद्रामध्ये जे लो प्रेशर बनलंय, हाय प्रेशर बनलं होतं, ज्यामुळे सलग 12 ते 15 दिवस वारे जोराने वाहत होते सगळ्या जिल्ह्यांमध्ये, ते वारे उद्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडा कमी वेग करतील, पण वेग आहे तिथे. नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, अहमदनगर असेल, सांगली, सोलापूर, सातारा असेल, इथल्या भागामध्ये त्याचा जोर कायम राहणार आहे. पण पाऊस मात्र या भागामध्ये 8-9 पासून स्टार्टअप चांगल्या पद्धतीने करणार आहे. असं नाही की 7-6ला पाऊस नाही, इथे सुद्धा मोजक्या ठिकाणी पाऊस होईल. पण आज मात्र संध्याकाळपासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी याचा पाऊस नाही आहे. पण उद्या 7, 8, 9ला हा पाऊस सर्व ठिकाणी असणार आहे. आणि जी कंडिशन आपण पाहायला गेलोय पश्चिम महाराष्ट्रासाठी ती 7 तारखेपासून आहे आणि पूर्व विदर्भाला आज संध्याकाळी आणि उद्या सुद्धा आहे. म्हणजे हे 2 दिवस जे आहेत हे चांगले आहेत. आणि कॉमन मेन तारीख ज्या आहेत त्या 2 तारखा अशा आहेत, 8 आणि 9 ह्या तारखेला बरेचसे भाग सोडत असलेल्या भागांना सुद्धा हा प्रभाव दाखवणार आहे. असं नाही की आजही आणि उद्या पाऊस नाही, यांना आज आणि उद्याही पाऊस होईल, पण सतत सोडणाऱ्या भागांना जी कॉमन तारीख देतोय, कारण की आपल्या कमेंट जेवारी लागत आहेत, त्यामुळे ही कॉमन तारीख आहे. 8-9ला सोडल्याच्या नंतर तुम्ही कमेंट करा, कारण की आजपासून तुमच्या भागात पाऊस येईलच, पण ह्या 2 तारखेदरम्यान तुम्हाला कॉमन तारीख आहे, म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये हा पाऊस येणार आहे. पण यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जे तुम्ही असं म्हणताल की आता तुम्ही मागच्या वेळेस सर्वदूर पाऊस सांगितला झाला नाहीये. यामध्ये मागच्या वेळेस मी सविस्तर लाईव्हमध्ये सांगत होतो, अर्ध्या तासाचा लाईव्ह असल्यामुळे आपण तो लाईव्ह पूर्णपणे पाहत नाहीये. त्या लाईव्हमध्ये मी सरळ सांगितलं की वाऱ्यामुळे वातावरण सर्वदूर होईल, पावसही राहील, पण पावसाची तीव्रता हलक्या सरी, मध्यम सरी, जोरदार सरी यामध्ये त्याचं विभाजन झाले. सर्वदूर हलक्या सरी पडल्यात, पण मध्यम स्वरूपाचा जोरदार पाऊस हा काही महत्त्वाच्या भागामध्येच पडतोय. तर मित्रांनो, ही ट्रिक महत्त्वाची आहे. आणि हा जो पाऊस पडणार आहे ही देखील गोष्ट लक्षात घ्या, हा जो पाऊस पडणार आहे सर्वदूर जोरदार पाऊस आहे.
पण याच्यामध्ये भाग घेण्याची टक्केवारी जी आहे ती दररोज 60% 70% असल्यामुळे या 3 दिवस कालावधी लागणार आहे। आजची तारीख विदर्भ, मराठवाडा, पूर्व विदर्भ, जसं मी सुरुवातीला जिल्हे सांगितले। उद्याची 7 तारीख पश्चिम महाराष्ट्राला सुरुवात करेल, नगर वगैरे सगळे भाग तो घेणार आहे। आणि 7 आणि 8 9 जे आहे ती कॉमन तारीख आहे। यामध्ये 8 9 ला एकही भाग तो सोडणार नाहीये, पण टप्प्याटप्प्याने तो संध्याकाळी भाग येईल। आणि विशेष करून हेही महत्त्वाचं लक्षात ठेवा, पाऊस हा दिवसभर जर नाही पडला, तुम्ही 5-6 वाजता लगेच कमेंट करता, कमेंट करण्यासाठी दुसरी तारीख निवडत चला, त्याच तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत ती तारीख अवेलेबल असते। वाऱ्यामुळे 6-5 तासाचा फरक सुद्धा पडत असतो, ही देखील गोष्ट लक्षात घेत चला। आज संध्याकाळपर्यंत पाऊस हा विदर्भ, मराठवाड्यात दाखल होणार आहे। नंतर जसे जसे वारे हाय प्रेशरचे कमी होईल तसं तसं पश्चिम महाराष्ट्र येत्या 24 तासामध्ये कव्हर करेल। ह्या 9 ते 10 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि अजूनही महत्त्वाचं सांगतोय की जर तुम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती ह्या व्हिडिओमध्ये, शॉर्टकट व्हिडिओमध्ये मिळत नसेल किंवा आपल्या लाईव्हमध्ये मिळत नसेल, तर सोपी आणि साधी एक वेबसाईट खूप खर्च करून मी तुमच्यासाठी बनवली। तिचं नाव आहे तोडकर हवामान अंदाज.com। जर तुम्ही नुसतं तोडकर हवामान अंदाज जरी .com टाकलं तरी तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये येईल, गुगलमध्ये येईल, किंवा तुम्ही त्याचं स्पीकर ऑन करून जरी बोलले तरी तिथे येईल। तर सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय। आणि निगेटिव्ह कमेंट करणारा विनंती, 1 वर्षासाठी तुमच्या कमेंट मी होल्ड ठेवणारच आहे, ज्यांच्या मी आतापर्यंत ठेवल्यात। आणि नवीन कोणाला जर करायचे असेल तर त्यांनीही करू शकता, कमेंट तुमच्या 1 वर्षासाठी हाईड करून ठेवणार आहे। जय शिवराय, राम राम।